गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता आम्ही चाललेलो आहे एन्चॅन्ट क्रिसमसला। तर हे जे आहे ते सेंट पीटर्सबर्गला आहे, फ्लोरिडाला। आमच्या घरापासून साधारण ते 1 तासाच्या अंतरावर आहे। तर आता आम्ही चाललोय आणि आम्ही आमचा स्लॉट बुक केलेला आहे। तर ते आहे 6:30 to 7:30। तर त्याच्या आत आम्हाला तिथे पोहोचायचं आहे। तिकडे खूप क्रिसमसचं छान डेकोरेशन असणार आहे आणि खूप लाईट्स असणार आहे। सो आम्हाला संध्याकाळीच जावं लागणार होतं। तर आता आम्ही निघतोय आणि मग मी तुम्हाला सगळं दाखवतेच तिथे काय काय आहे। सो लेट्स गो। तर आम्ही आता येऊन पोहोचलेलो आहे एन्चॅन्ट क्रिसमसला। तर अमेरिकेमध्ये मोस्टली अशा ठिकाणी पार्किंगचा अजिबात प्रॉब्लेम नसतो, तुम्हाला आरामात पार्किंग मिळून जाते। तर आता आम्ही गाडी पार्क करून निघालेलो आहे आतमध्ये एंट्री करायला आणि तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे लाईट्स लावलेले आहेत। पूर्ण क्रिसमसचं वातावरण केलेलं आहे त्यांनी इथे। तर आता तुम्हाला तिकीटबद्दल इन्फॉर्मेशन देते। याचे तिकीट आहे $34 पर पर्सन फॉर ॲडल्ट्स आणि किड्ससाठी $25 पर पर्सन। तर बेसिकली त्यांनी हे जे क्रिसमस विलेज बनवलेलं आहे ते बेसबॉल स्टेडियममध्ये बनवलेलं आहे। सो हे पूर्णपणे क्लोज आहे, म्हणजे याचा बराचसा भाग क्लोज आहे आणि हे जस्ट बाहेरचं डेकोरेशन आहे। तर एंट्री केल्याच त्यांनी असा आर्टिफिशियल स्नो सोडलेला होता आणि तिथून पुढे गेल्यानंतर असं फुल डेकोरेशन केलं होतं वरपासून खालीपर्यंत आणि काही क्रिसमस ट्रीज सजवलेले होते। तर त्यांनी हे जे क्रिसमस विलेज बनवलेले आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 4 मिलियन लाईट्स यूज केलेले आहेत। त्यामुळे हे खूपच सुंदर दिसतंय, म्हणजे व्हिडिओमध्ये कॅप्चर होणार नाही पण डोळ्याला बघायला खूप जास्त सुंदर दिसत होतं। तर आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी एक किड्ससाठी एरिया केलेला होता आणि यामध्ये सांता क्लॉजची बायको म्हणजेच मिसेस क्लॉज डान्स करत होती आणि बाकीचे पण छोटे छोटे मुलं त्यांच्याबरोबर डान्स करत होते आणि खूप एन्जॉय करत होते। तर तिथे काही वेळ घालवल्यानंतर आम्ही गेलो मेन अट्रॅक्शनला, म्हणजेच बिग क्रिसमस ट्री। आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती, कारण की त्या दिवशी सॅटर्डे होता आणि खास करून क्रिसमसच्या काळामध्ये इथे अशी पद्धत आहे की लोक क्रिसमस लाईट्स बघायला बाहेर पडतात। तर आज खूप जास्त गर्दी दिसत होती। तर इथे नुसतेच क्रिसमस लाईट्स नसून इथे खेळण्यांचे स्टॉल होते, इथे लाईव्ह पेंटिंग काढणं चाललेलं होतं आणि बाकीचे पण शॉप्स होते जिथे तुम्ही हॉट चॉकलेट, कॉफी आणि इतर खायच्या गोष्टी घेऊ शकता। तर आत्ता आम्ही जिथून चाललेलो आहे त्याला म्हणतात लाईट मेज। तर इथे अशी मेज केलेली आहे जिथे फुल असे लाईट्स लावलेले आहेत आणि तिथून चालायला खूप छान वाटत होतं, कारण की असा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिल्यांदाच होता। जर तुम्ही सेंट पीटर्सबर्ग फ्लोरिडाच्या आसपास राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल। तर एन्चॅन्ट क्रिसमस विलेज हे फक्त सेंट पीटर्सबर्ग फ्लोरिडाला नाही आहे, तर US मध्ये 3-4 ठिकाणी आहेत। जर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तर नक्की तिथलं व्हिजिट करू शकता तुम्ही। तर आता क्रिसमस विलेज म्हटल्यावर क्रिसमस ट्री तर येणारच। तर हे क्रिसमस ट्री आहे 100 फूट लांब। तर लास्ट इयर मी न्यूयॉर्कचं फेमस रॉकफेलर क्रिसमस ट्री पाहिलं होतं, त्याच्यानंतर मी हेच बघते जे की एवढं उंच आहे। तर तिकडे थोडेसे फोटोज काढून आणि व्हिडिओ काढून आम्ही थोडंसं पुढे निघालो। तर असंच पुढे चालता चालता आम्हाला अजून काही दिसलं, ते म्हणजे इथले प्राणी। तर प्राण्यांना त्यांनी असे लाईट्स लावलेले होते, त्याच्यामुळे ते अजूनच छान दिसत होते आणि खास करून इथे लहान मुलं खूप जास्त एन्जॉय करत होती। आणि अजून एक या एन्चॅन्ट क्रिसमस विलेजबद्दल की हे जे स्टेडियम आहे ते पूर्णपणे क्लोज आहे। सो थंडी पाऊस काही असू दे तरी हे चालूच आहे आणि आय थिंक सो हे 31 डिसेंबरपर्यंत ओपन आहे आणि थोडासा क्रिसमसचा आणि थंडीचा फील देण्यासाठी त्यांनी इथलं टेम्परेचर थोडंसं लो ठेवलेलं आहे। खूप थंडी नाही वाजत इथे, पण तरी पण थोडासा फील आणण्यासाठी त्यांनी थंड ठेवलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली लोक फोटो काढतात। तर असे खूप सारे प्रॉप्स ठेवलेले होते तिथे जिथे लोक फोटो काढत होते। तर हा अजून एक ॲनिमल होता ज्याला लाईटिंग केलेली होती। तर लहान मुलांसाठी हे खूप एंटरटेनिंग होतं
आणि परत इथे सॅन्टा क्लॉजची स्लेज पण होती। तर इथे एवढंच नसून लाईव्ह म्युझिक पण होतं, काही आर्टिस्ट त्यांचा परफॉर्मन्स देत होते। आता आम्ही आलेलो आहे, तर इथे खूप छान डेकोरेशन आहे। मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ दाखवेलच, बट हे असं आमच्या मागे डेकोरेशन बघा। तर आम्हाला इथे थोडंसं खायचं होतं, त्यामुळे आम्ही इथे टेबलवर बसणार, थोडंसं खाणार आणि याच्यानंतर मग परत आत जाणार आहे। तर ॲक्च्युली असं स्टेडियममध्ये आहे पूर्ण, तर हे वरनं पूर्ण क्लोज आहे असं। तर स्टेडियममधल्या काही पायऱ्या चढून मी वर गेली आणि वरून काही व्हिडिओज घेण्याचे प्रयत्न केले, तर असं दिसत होतं वरून। तर जसं तुम्ही आत्ता पाहिलं, अजून एक लाईव्ह परफॉर्मन्स चालू होता, तर आम्ही तो पाहिला आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे थोडंसं फिरलो, एक्सप्लोर केलं। आता आलेलो आहे टनलमध्ये। मोठा टनल आहे। तर फिरता फिरता आम्हाला अजून एक या विलेजमधला छान असा फोटोचा स्पॉट दिसला, तो म्हणजे हा, जिथे असे लाईट्स आपल्या तोंडावर येत होते, म्हणजे असे वरपासनं खालपर्यंत, आणि त्याच्यामुळे याच्यात फोटोज खूप छान येत होते आणि खूप सारे लोक इथे फोटोज काढत होते। प्लस इथे मागनं क्रिसमस ट्रीचा व्ह्यू पण दिसत होता। तर टोटल आम्हाला इथे 1 ते 1.5 तास असा वेळ गेला, म्हणजे तुम्ही याच्याहून जास्त पण वेळ घालवू शकता, पण आय थिंक 1 ते 1.5 तास सफिशियंट आहे। तर हे सगळं बघून आम्ही अजून एक इथला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आईस स्केटिंग बघायला गेलो। तर आमचं जे तिकीट होतं त्याच्यामध्ये आईस स्केटिंग इन्क्लुडेड नव्हतं। जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही वेगळे पैसे देऊन तुम्ही करू शकता। तर इथे असा आईस स्केटिंगचा छोटासा पॅच केलेला होता आणि तुम्ही आईस स्केटिंगचे शूज घालायचे आणि मग त्याच्यावर करायचो। बट मला याचा काही एक्सपिरियन्स नव्हता, त्यामुळे मी फक्त बघितलं। तर असा होता आज आमचा एन्चॅन्ट क्रिसमस विलेजचा व्लॉग। कसा वाटला तुम्हाला नक्की मला कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल। बाय।